नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग मालिकेमध्ये अतिशय सुंदर आणि जबरदस्त ट्विस्ट समोर आला आहे आणि त्यामध्ये अखेर आता सायलीला समजणार आहे ती तन्वी असल्याचं सत्य. अशी कोणती घटना घडते की जेणेकरून आता सायली ही पूर्णा आजीचा चष्मा रील बघत असल्यामुळे लपून ठेवते आणि पूर्णाची आता बरोबर तो चष्मा कसा शोधून काढते आणि लहानपणाची तन्वी ज्या ठिकाणी कायम पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवत होती त्याच ठिकाणी आता सायली ही पूर्णाजीचा चष्मा लपून ठेवता क्षणी आता तो चष्मा पूर्णाजी ही कसा शोधून काढते आणि सायलीला आता ती तन्वी असल्याचे सत्य कसे समजते आणि कसे समोर येते प्रेक्षकांनो. आणि त्यानंतर आता सायली ही तन्वी असल्याचे सत्य पुराव्यासकट समोर येताच आता कोणता धमाका उडतो, चला तर प्रेक्षकांनो बघूयात. आता इकडे पूर्णाजी ही खूप उशीर झाल्यामुळे रात्री आता रील बघत असते. मोबाईलमध्ये आता हेडसेट घालून रील बघत असताना इकडे शेजारी आता सायली झोपलेली असते आणि अचानक सायलीला जाग येते. बघते तर काय, आता पूर्णाजी रील बघते आणि एवढी रात्र झाली. लगेच आता सायली पूर्णाजीला बोलू लागते. सायली म्हणते, पूर्णाजी अगं तुला सांगितलं ना, तो मोबाईल इकडे दे आणि एवढ्या रात्रीपर्यंत तू अशी जागतेस, रील बघतेस, काय चाललं आहे तुझं. आणि लगेच आता सायलीने पूर्णा आजीकडून मोबाईल घेतलेला असतो आणि पूर्णा आजीचा चष्मासुद्धा आता सायली घेते. तर आता निमूटपणे खूप उशीर झाल्यामुळे आता पूर्णा आजीसुद्धा चष्मा आणि मोबाईल सायलीकडे देऊन झोपी जाते. पण आता काही जरी झालं तरी पूर्णा आजीची ही सवय बदलायचीच असा ठाम निर्धार आता सायलीने केलेला असतो. इकडे आता दुसऱ्या दिवशी सकाळी ताबडतोब पूर्णा आजी सगळ्यांच्या समोर येते. कल्पना, प्रताप आणि अर्जुन सगळेजण तिथे असताना आता पूर्णाजी म्हणते की त्या वात्रट मुलीने माझा चष्मा लपून ठेवला आहे, तुम्हाला काही माहिती आहे का. सगळेजण एकमेकांकडे टकमका बघू लागतात. प्रताप म्हणतो, काय पूर्णाजी अगं. तर पूर्णाजी म्हणते की मला खात्री आहे तो चष्मा ना त्या तन्वीनेच लपून ठेवला आहे. अर्जुन म्हणतो, पण तन्वी तर मंदिरात गेली. अर्जुन आता अस्मिताला म्हणतो की अस्मिताई, तुझ्या रूममध्ये चष्मा राहिला पूर्णाजीचा, बघ बरं. आणि विमलला म्हणतो की तू रूममध्ये सगळ्या हॉलमध्ये सुद्धा चष्मा बघ. तर विमल होकार देते. प्रतापही आता अश्विनच्या रूममध्ये चष्मा शोधायला जातो आणि कल्पना स्टोअर रूममध्ये. आता सगळेजण चष्मा कुणालाच सापडत नाही आणि सगळेजण पुन्हा पूर्णाजी समोर येतात. तेव्हा आता अस्मिता पूर्णाजी समोर म्हणते की मला असं वाटतं की तन्वीने चष्मा लपून ठेवला असेल. अर्जुन म्हणतो की आता ना तन्वी आल्यानंतर आपण सगळ्यांच्या समोर तन्वीलाच विचारूयात. पूर्णाजी म्हणते की माझी उलट तपासणी घेऊ नका, चष्मा कोणी लपवलाय हे अगोदर शोधा. तेवढ्यात आता सायली ही बाहेरून येते आणि म्हणते, पूर्णाजी उलट तपासणी तर घ्यायलाच हवी, त्याच्याशिवाय खरं कसं कळणार. सगळेजण आता सायलीकडे बघतात आणि एवढ्यात आता पूर्णाजी ही आतमध्ये जाऊ लागताच पूर्णाजीचा पाय आता खेळण्यावरती पडतो आणि लगेच आता पूर्णाजी म्हणते की मला आता चालताना सुद्धा चष्मा लावा लागेल, काय माहिती. तर तेवढ्यात कल्पना म्हणते की हे बघ तन्वी, मला असं वाटतं आहे की तू पूर्णाजीचा चष्मा लपवला आहे का. तेव्हा तन्वी म्हणते, हो मीच लपवला आहे. आणि त्याच्यानंतर आता पूर्णाजी, प्रताप, कल्पना, अर्जुन सगळेजण सायलीला विचारतात. तर सायली म्हणते हो. तेव्हा आता पूर्णाजी म्हणते की मी एक काम करते, आता लहानपणी तन्वी जिथे चष्मा माझा लपवायची ना तिथेच तिनं लपवला असेल. आणि सगळेजण आता त्या बाहेरच्या झाडाखाली येतात आणि ताबडतोब आता प्रताप म्हणतो की मला माहिती आहे पूर्णाजी, तन्वी इथेच कुठेतरी तुझा चष्मा लपवायची. तर ताबडतोब सायली त्या झाडाखालून चष्मा बाहेर काढते आणि तो काढता क्षणी पूर्णाजी म्हणते की बघ तन्वीसुद्धा तिथेच चष्मा लपवायची आणि आज लहानपणीची तन्वी माझ्या समोर आहे. असे म्हणत पूर्णाजीने आता सायली हीच तन्वी असल्याचे सिद्ध केलेले असते आणि सगळ्यांची खात्री पटलेली असते. तेव्हा आता सायलीला तीच तन्वी असल्याचे पूर्णाजीने आता उदाहरणासकट दाखवून दिले असते आणि सायली हीच तन्वी आहे यावर आता सायलीचा देखील विश्वास बसतो. तर आता तन्वी काय काय करामत करते आणि कोणती कमाल करते प्रेक्षकांनो, हे बघण्यासाठी आणि या मालिकेच्या डेली अपडेटसाठी आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा.